मित्रांनो बघा, बायकोला मालिश करायची अशी एक पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे. जी पद्धत ना मला एका हकीमाने सांगितली होती. म्हणजे त्या पद्धतीने ना जर तुम्ही तुमच्या बायकोला किंवा तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला जर त्या पद्धतीने ना मालिश केलात तर तुमची बायको किंवा तुमची गर्लफ्रेंड 101% ती उत्तेजित होणार आणि ती बायको ना किंवा ती गर्लफ्रेंड तुम्हाला मालिश करता करताना तुम्हाला असं बोलणार की अहो बस झालं, आता जवळ या आणि घाला आतमध्ये, असं ती बायको ना किंवा ती गर्लफ्रेंड स्वतः बोलणार. असा मला तो हकीम ना बोलला होता. पहिला ना म्हणजे मला पण वाटलं की म्हणजे हा हकीम ना काय पण सांगतोय, म्हणजे मला पण ना त्या हकीमाच्या बोलण्यावरती विश्वास बसला नाही. पण मित्रांनो, जेव्हा मी ना ही पद्धत माझ्या बायकोसोबत जेव्हा मी ट्राय केली ना तेव्हा मला समजलं की त्या हकीमाच्या बोलण्यामध्ये ना तथ्य होतं. म्हणजे जर आपण ना आपल्या बायकोला अशा पद्धतीमध्ये जर मसाज केली ना तर आपली बायको म्हणजे तुमची बायको 100% उत्तेजित होणार मित्रांनो. आणि तुमच्या बायकोला ना अंगामध्ये जोश येणार. म्हणजे जी बायको ना तुम्हाला असं बोलत होती की म्हणजे मला ना करायचं मन नाही आहे, आज नको करूया, असं म्हणजे ती बायको ना बहाणे बनवत होती, तर ती बायको ना स्वतः तुम्हाला बोलणार की अहो या जवळ आता आणि घाला आतमध्ये तुमचं, असं बायको स्वतः बोलणार. तर मित्रांनो, ती पद्धत ना अतिशय गुप्त आहे आणि ती पद्धत ना जास्त करून पुरुषांना माहीत नसते. तर तीच पद्धत ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, त्याच्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा ना ती मालिश करायची पद्धत सांगायच्या अगोदर त्या मालिश करण्यामध्ये तुम्हाला कोणतं साहित्य तुम्हाला वापरायला लागेल तर ते साहित्य ना तुम्हाला आता मी सांगतो. तर एकदम नीट लक्ष देऊन तुम्ही ऐका. तर तुम्हाला साहित्य काय लागेल की पहिल्यांदा तुम्हाला ना खोबरेल तेल तुम्हाला लागेल. काय बोललो मी? खोबरेल तेल ना, म्हणजे जे खोबरेल तेल जे दुकानामध्ये भेटतं ना तर ते खोबरेल तेल तुम्ही विकत घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय लागेल की मित्रांनो मध किंवा मित्रांनो चॉकलेट सिरप. काय बोललो मी? मध किंवा चॉकलेट सिरप. आणि मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला काय लागेल की मित्रांनो केळं किंवा काकडी. होय मित्रांनो, काय बोललो मी? केळं किंवा काकडी. म्हणजे मित्रांनो तुम्हाला ना फक्त हे 3 पदार्थ तुम्हाला लागतील. पहिला लागेल खोबरेल तेल, त्याच्यानंतर लागेल मित्रांनो चॉकलेट सिरप किंवा मित्रांनो मध, आणि मित्रांनो त्याच्यानंतर लागेल केळं किंवा काकडी. आता तुम्हाला साहित्य समजलं असेल. तर मित्रांनो बघा, आता तुम्ही ना ह्या साहित्याच्या मदतीने तुम्ही ती मालिश कसं करायची तर मित्रांनो ते आता मी तुम्हाला ना सविस्तरपणे सांगतो. तर तुम्ही पहिल्यांदा काय करा माहिती आहे का की तुम्ही जेव्हा दुकानामधून खोबरेल तेलाची बाटली तुम्ही जेव्हा विकत आणाल ना तेव्हा ते खोबरेल तेल ना तुम्ही एका वाटीमध्ये तुम्ही काढून घ्या. काय बोललो मी? त्या खोबरेल तेलाच्या बाटलीतून ना तुम्ही ते खोबरेल तेल एका म्हणजे वाटीमध्ये ना तुम्ही काढून घ्या आणि ते खोबरेल तेल ना गॅसवरती हलकंसं तापवा. काय बोललो मी? ते खोबरेल तेल ना तुम्ही म्हणजे गॅसवरती हलकंसं तापवा. म्हणजे मित्रांनो एवढं तापवू नका की म्हणजे ते ना अतिशय गरम होईल. म्हणजे मित्रांनो एवढं तापवू नका की म्हणजे तुमच्या बायकोला ना चटका बसेल. एकदम हलकंसं कोमट, म्हणजे मित्रांनो थोडंसं ना हलकंसं कोमट करून घ्या. आणि त्या तेलाच्या मदतीने ना तुम्ही तुमच्या बायकोचे पूर्ण कपडे काढून तिला ना अतिशय नॉर्मल पद्धतीने तुम्ही तिला मालिश करून घ्या. म्हणजे मित्रांनो मालिश करताना पहिल्यांदा तिच्या डोक्याची मालिश करा, नंतर तिच्या हाताची मालिश करा, नंतर तिच्या पाठीची मालिश करा, नंतर तिच्या पायाची मालिश करा. असं म्हणजे एक एक करून ना तुम्ही त्या कोमट तापलेल्या तेलाने तुम्ही तुमच्या बायकोचे ना पूर्ण कपडे काढून तिच्या अंगाची ना मालिश करून घ्या. म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोला ना एकदम तेलाने चपचपून तिची मालिश करून घ्या. तिच्या म्हणजे सर्वांगाला तेल पूर्ण लागलं पाहिजे. म्हणजे तिच्या प्रत्येक अंगाला तेल लागलं पाहिजे. असं तुम्ही तिला ना पूर्ण तेलाने पहिल्यांदा तुम्ही तिला माखवून घ्या. जेव्हा तिच्या तेलाने तुम्ही मालिश कराल ना तेव्हा मित्रांनो काय होतं की तुमच्या बायकोच्या शरीरामध्ये ना रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे वाहायला लागेल. म्हणजे तुमच्या बायकोच्या अंगात ना जे रक्त असतं ते रक्त ना चांगल्या प्रकारे जोरात ते व्हायला लागेल. आणि म्हणजे एकदा का रक्ताचा प्रवाह चांगल्या प्रकारे व्हायला लागला की तुमच्या बायकोच्या अंगामध्ये ना जो ताणतणाव असतो, जो थकवा असतो, तर तो थकवा आणि तो ताणतणाव पूर्णपणे गायब होणार. आणि तुमच्या बायकोचा मेंदू ना तुमच्या बायकोला असा सिग्नल देणार की आता मी ना एकदम रिलॅक्स आहे. म्हणजे आता मी ना संबंध बनवण्यासाठी एकदम तयार आहे. आता बघा मित्रांनो, तुमचं ना तेलाचं जे काम होतं ते तेलाचं काम ना आता झालं
झालं आहे. आता तुमच्याकडे जी दुसरी वस्तू आहे ती म्हणजे एक म्हणजे मध किंवा चॉकलेट सिरप. तर मित्रांनो ते ना एका वाटीमध्ये तुम्ही काढून घ्या. आता तुम्ही तुमच्या वाटीमध्ये ना चॉकलेट सिरप किंवा मध तुम्ही काढून घेतलं असेल तर तुम्ही काय करा माहिती आहे का, की तो मध किंवा ते चॉकलेट सिरप तुम्ही ना तुमच्या बायकोच्या अंगावरती तुम्ही म्हणजे टाका आणि तुम्ही आपल्या जिभेने ना त्या अंगाला चाटायचा प्रयत्न करा. जसं की फॉर एक्झाम्पल ते चॉकलेट सिरप ना किंवा तो मध तुम्ही तुमच्या बायकोच्या ना म्हणजे छातीवर टाका, तुम्ही तिच्या ना स्तनांवर टाका आणि तिचे स्तन ना म्हणजे तिचे बॉल तुम्ही चाटायचा प्रयत्न करा. म्हणजे ते चॉकलेट सिरप ना तिच्या स्तनांवरती टाकून तुम्ही आपल्या जिभेने ना ते चाटा. तुम्ही ते चॉकलेट सिरप ना तुम्ही तुमच्या बायकोच्या पोटावर टाका, तिच्या बेंबीमध्ये टाका आणि तुम्ही तुमच्या जिभेने ना ते चाटायचा प्रयत्न करा. असं मित्रांनो तुम्ही ना ते चॉकलेट सिरप किंवा ते म्हणजे मध तुम्ही ना बायकोच्या एका अंगावर टाकून तुम्ही आपल्या जिभेने ना चाटायला सुरुवात करा. त्याच्याने काय होतं माहिती आहे का मित्रांनो, की मित्रांनो जेव्हा आपण ना आपल्या बायकोचे अंग असे चाटायला म्हणजे सुरुवात करतो ना तेव्हा म्हणजे आपल्या बायकोच्या अंगामध्ये उत्तेजना येते. पण मित्रांनो असं चाटताना ना तुम्ही कधी पण घाई करू नका. तुम्ही ना एकदम सावकाशपणे एकदम हळूवारपणे अजिबात घाई न करता तुम्ही म्हणजे हा प्रोग्राम ना तुम्ही केला पाहिजे. जर तुम्ही घाई केलात ना तर पूर्णपणे मूडचा सत्यानाश होऊ शकतो. तुम्ही एकदम ना हळूहळू सावकाशपणे म्हणजे तिच्या एका अंगावर ते चॉकलेट सिरप आणि ते मध तिच्या एका अंगावर टाका आणि तो अंग ना तुम्ही चांगल्या प्रकारे हळूवारपणे तो अंग ना जिभेने चाटा. तरच तुमच्या बायकोच्या अंगामध्ये ना एक प्रकारचा जोश, एक प्रकारची उत्तेजना तुमच्या बायकोला ना फील होईल. तर मित्रांनो ही ना दुसरी पायरी आहे. तर मित्रांनो आता तुमचं ना तेलाचं पण काम झालं, तुमचं चॉकलेट सिरप किंवा तुमच्या मधाचं पण आता काम झालं. आता शेवटची वस्तू तुमच्याकडे उरली असेल ती वस्तू कोणती आहे, की एकतर केळं किंवा काकडी. म्हणजे मित्रांनो तुम्ही आता काय करा माहिती आहे का, की तुमच्याकडे जी पण वस्तू आता असेल ना, फॉर एक्झाम्पल केळं आहे किंवा काकडी आहे, तर ते केळं किंवा ती काकडी चांगल्यापणे ना तेलाने म्हणजे त्याच्यावरती चांगलं म्हणजे तिला तेल लावून घ्या. म्हणजे त्या काकडीला किंवा त्या केळ्याला तुम्ही चांगल्या प्रकारे ना चपचपून त्या म्हणजे वस्तूला ना तेल लावा. म्हणजे मित्रांनो ती वस्तू ना एकदम तेलकट ती वस्तू झाली पाहिजे. आणि मित्रांनो त्याच्यानंतर ना तुम्ही काय करा, की ते केळं किंवा ती काकडी आपल्या बायकोच्या चिमणीमध्ये तुम्ही घुसवायला प्रयत्न करा. काय बोललो मी, ते केळं किंवा ती काकडी तुमच्या बायकोच्या चिमणीमध्ये तुम्ही हळूहळू ना घुसवायचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो असं ना हळूवारपणे आत बाहेर असं ते केळं किंवा ती काकडी तुम्ही करत राहा. त्याने पण मित्रांनो काय होतं, की मित्रांनो असं केल्यामुळे पण ना तुमच्या बायकोच्या अंगामध्ये एक प्रकारची वीज तुमच्या बायकोच्या अंगामध्ये संचारायला सुरुवात होईल. तुमच्या बायकोच्या अंगामध्ये ना आपणच जोश यायला सुरुवात होईल. तुमची बायको ना मोठ्याने श्वास घ्यायला ती सुरुवात करेल. आणि मित्रांनो असं जेव्हा तुम्ही ना करत राहशीला ना तेव्हा मित्रांनो 2-3 मिनिटाने तुमची बायको ना तुम्हाला आपल्या अंगावरती खिचून घेण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला बोलेल की अहो बस झालं, आता जवळ या आणि म्हणजे टाका तुमचं हत्यार माझ्या अंगामध्ये, असं म्हणजे तुमची बायको ना तुम्हाला स्वतः बोलेल. तर मित्रांनो मला ही पद्धत ना एका हकीमाने मला सांगितली होती आणि ह्या पद्धतीचा उपयोग ना मी माझ्या आयुष्यामध्ये स्वतः करून झालोय आणि ह्याचा चांगला परिणाम बघायला भेटतो असं मी ना स्वतः अनुभव घेतलाय. तर मित्रांनो तुम्ही पण ना कधी तरी ही पद्धत ना आपल्या बायकोवर किंवा आपल्या गर्लफ्रेंडवर तुम्ही नक्की वापरून बघा. तुम्ही पण मला बोलाल की अरे वा भावा काय तू पद्धत सांगितलीस, असं तुम्ही पण ना मला स्वतः बोलाल. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.